नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला पाहूयात आज काय घडते ते. गेल्याच वर्षी ताठे सरांना त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र योग्य स्थानी आल्यामुळे त्यांचं गावातलेच एका बाईसोबत सूत जुळलं होतं. पण काही महिन्यातच त्या बाईचा शनी वक्री गेला आणि तिच्या नवऱ्यानं ह्या दोघांना सूत जुळवताना रंगे हात पकडलं. भरपूर मार खाऊन सरांना गाव आणि नोकरी दोन्ही सोडावं लागलं. आता यंदाच्या नवीन मोसमामध्ये ते ह्या शाळेमध्ये जॉईन झाले होते. शाळेनं नेमून दिलेली भौतिक, रसायन आणि जीव ही 3 शास्त्र निमूटपणे ते शिकवत असले तरी मनातलं कोकशास्त्र विचार करायचं थांबत नव्हतं. आजूबाजूला दिसणारी प्रत्येक बाई त्या अवस्थेत कशी दिसेल याचाच विचार ते करायचे. हाच त्यांचा विरंगुळा होता. आता पण तोंडाचा आ वासून झोपलेल्या ताठे सरांच्या मिटल्या डोळ्यांपुढे त्यांच्या चुलत भावाच्या मेहुणीची सासू कपडे उतरवत होती. ताठे सरांच्या समोर सीटवर बसले होते चाटे सर. समोरच्या सीटवर बसल्यामुळे चाटे सरांचं तोंड ताठे सरांच्या विरुद्ध दिशेला होतंच, पण या दोघांचं वागणं सुद्धा एकदम विरुद्ध होतं. स्त्री म्हणजे परमेश्वराला पहाटे पडलेलं सुंदर स्वप्न, हे वाक्य प्रत्यक्षात जागवण्याचा प्रयत्न करणारे चाटे सर पोटा पाण्यासाठी शाळेमध्ये भूगोल शिकवत असले तरी त्यांना खरा आनंद मिळतो तो कविता करताना. स्त्री मनाच्या भावविश्वातले वेगवेगळे पदर आपल्या काव्यामध्ये पकडण्याच्या त्या प्रयत्नात असलेल्या कविवर्य पुरुषोत्तम चिंतामणी चाटे उर्फ पूची चाटे या सरांची तिशी जवळ आलेली असली तरी अजून त्यांच्या भावना समजून घेणारी जीवनसाथी मात्र त्यांना मिळाली नव्हती. म्हणजे लौकिक अर्थानं पाहिलं तर मिळाली होती, कारण त्यांचं लग्न झालं होतं, पण माता पित्याने निवडलेली ती बाई त्यांच्यातल्या कवीला समजून वगैरे घेऊ शकत नव्हती. त्यामुळे केवळ समाज रूढीचं पालन करत ते त्यांच्या कवी मनाला साथ देऊ शकेल अशा साथीदाराच्या शोधात होते. स्त्रीला एखाद्या फुलासारखं जपलं पाहिजे, तिच्या हळूवार भावना जपून तिला सुखी ठेवलं पाहिजे. अगदी करताना सुद्धा आधी स्त्री संतुष्ट झाली की नाही हे पाहावं, हे पुरुषाचं कर्तव्य असतं, वगैरे वगैरे उच्च विचार मनात घेऊन फिरणारे चाटे सर शाळेत कोणासोबत जास्त मिक्स होत नव्हते. या क्षणी मात्र खाटमोडे सर सोडून सगळेजण गाडीमध्ये पेंगत होते आणि काही जण शांतपणे गाढपणे झोपले होते. महाबळेश्वर तापोळा रोडवरची वळणं घेत हळूहळू चालणारी सुमो रस्ता आता सोडून एक टर्न घेऊन मोरे साहेबांच्या बंगल्यासमोर आली तसं खाटमोडे सरांनी आवाज दिला, चला पोहोचलो एकदाचे, उठा रे आता तरी. त्यांचा आवाज ऐकून शेजारच्या सीटवर बसलेल्या मारू सरांनी डोळे उघडले. काही सेकंदांनी पूर्ण जाग आल्यानंतर त्यांनी मान वळवून मागे पाहिलं. मागच्या सीटवर बसलेल्या फाकवेबाई, कोरेबाई आणि शास्त्रीबाई सुद्धा त्या आवाजानं जाग्या झाल्या. मात्र शेवटच्या सीटवर बसलेले ताठेसर मात्र अजूनही डोळे बंद आणि तोंड उघडं याच अवस्थेत होते. ओ चाटे ताठे, उठा की आता, आपलं हॉटेल आलं. मारू सर बोलत असताना गाडी बंगल्यामध्ये पोहोचली. बंगल्याच्या आवारामध्ये सुमो पार्क करून खाली उतरताना खाटमोडे सर म्हणाले, हॉटेल नाही हो, बंगला आहे, आपल्या दोस्ताचाच आहे, उतरा आता. त्यांच्या आवाजातला आनंद लपत नव्हता. साहजिकच होतं ते. कुठेतरी 2-3 दिवसांची पिकनिक काढायची ही त्यांचीच आयडिया होती. महाबळेश्वरला खाटमोडे सरांच्या ओळखीची राहायची सोय फुकटात होती. शिवाय 15 ऑगस्टला गुरुवार होता, त्यानंतर शुक्रवारी सुट्टी टाकली तर शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा, ती काही महत्त्वाची नव्हती. त्यामुळे 15 ऑगस्टला शाळेतला कार्यक्रम आटोपल्यानंतर जेवणं आटपून सगळे त्यांच्यासोबत पिकनिकला निघाले होते. अरे उठा आता, महाबळेश्वर आलं, उठता की नाही. खाटमोडे सरांच्या आवाजानं सगळेच जण भानावर आले आणि एक एक करून गाडीतून खाली उतरू लागले. वाव, किती मस्त आहे ना. खाली उतरल्या उतरल्या आजूबाजूला नजर फिरवत शास्त्रीबाई बोलल्या. त्यांच्या मागोमाग फाकवेबाई आणि कोरेबाई सुद्धा उतरल्या. कोरेबाईंनी दोन्ही हात मागे नेऊन ताणत आळस दिला तशी तिची छाती पुढे आली. ताणल्या गेलेल्या छातीवरच्या तिच्या 2 कबुतरांकडे पाहत ताठेसर बोलले, एकदमच मस्त हो. काय मस्त आहे ताठेसर. सुमोच्या टपावरून एक बॅग उतरवताना खाटमोडे सरांनी विचारलं. हेच की होते, निसर्ग निसर्ग. आपली नजर कुठे होती ते खाटमोडे सरांनी ओळखलं की काय या भीतीनं ताठे सरांनी नजर तिथून हटवली आणि पुढे होत
खाटमोरे सरांच्या हातातील बॅग घेतली. तो निसर्ग हित कुठे आहे? कुठे जात नाही, आधी सामान उतरवा. खाटमोडे सरांनी वैतागत ऑर्डर दिली. मग सगळेजण सोमोजवळ येऊन आपापल्या बॅगा घेऊ लागले. पण शास्त्रीबाई अजून निसर्ग पाहण्यातच रमल्या होत्या. खाटमोडे सरांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत ती बोलली, अहो खाटमोडे सर, असं काय करता? बघा ना, किती छान हिरवागार निसर्ग आहे, किती मस्त वातावरण आहे. हा निसर्ग पाचगणीपासून असाच दिसतोय. तेव्हापासून मी बघतोय, तुम्ही सगळे झोपला होतात. बोलताना खाटमोडे सरांनी कोरेबाईंची बॅग उचलून तिच्या हातात दिली. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे हो शास्त्रीबाई. हा नयनरम्य हिरवा निसर्ग पाहून मला सुद्धा कसं तरीच होतंय. चाटे सर बोलले तसे सगळ्यांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. खाटमोडे सरांच्या तोंडून तर फक्त हसूच बाहेर आलं. ते आवरत खाटमोडे सर बोलले, काहीतरीच म्हणजे काय हो चाटे सर? काय उलटी बिलटी होते की काय? तरी मी सांगितलं होतं घाटाचा रस्ता आहे, जास्त जेवू नका. छे छे, उलटी वगैरे नाही हो. हा हिरवागार निसर्ग, ही हिरवी झाड पानं, हे धुक्यात लपलेले डोंगर, ही हिरवीगार हवा, असं वाटतंय की सगळे माझ्याशी बोलतायत. चाटे सर जरा भाऊक आवाजात बोलले. ओ चाटे सर, तुम्हाला काय कविता करायचा मूड झाला का? ताठे सरांनी कुत्सितपणे विचारलं. अहो, अशा सुंदर नयनरम्य वातावरणात कोणालाही काव्य सुचेलच की, नाही का कोरेबाई? चाटे सर म्हणाले. हो ना, मला तर इथे बसून या निसर्गरम्य सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेत राहावंसं वाटतंय. नलिनी कोरेबाई चाटे सरांना हळूच आवाजात साथ देत म्हणाली. अहो, इथे बसून राहण्यापेक्षा आपण समोरच्या डोंगरावर फिरायला जाऊ की, तिथे निसर्गाचा खरा आनंद मिळेल. मारू सर कोरेबाईंच्या छातीवरच्या टेकड्या पाहत बोलले. त्यांची नजर कुठे आहे हे लक्षात येताच कोरेबाई पटकन आपली बॅग घेऊन आत गेल्या. ओ मारू सर, ते डोंगर आणि दर्या नंतर बघा, आधी सामान हलवा तुमचं. खाटमोडे सर जरा वैतागून बोलले. सामान हलवायचीच तर सोय बघतोय हो. आपली बॅग उचलताना मारू सरांनी डोळे मिचकावले. पण मारू सरांनी बोलताना सामान या शब्दावर दिलेला जोर लक्षात न घेता खाटमोडे सर सरळपणे म्हणाले, म्हणजे त्याची कसली सोय बघता? तुमचं सामान तुम्हीच हलवायला पाहिजे. इथं कामाला कोणी माणसं नाहीत. अहो खाटमोडे सर, इतक्या छान जागी आलो आपण, इतकी थंड मस्त हवा, समोर पसरलेली गर्द झाडी, या अशा रोमॅन्टिक वातावरणात तुम्ही पण जरा रसिक व्हा की. सामान हातानं हलवा म्हणताय, असा अरसिकपणा करू नका. आता मारू सरांना ताठे सर सामील झाले. तुमचा रोमॅन्टिकपणा घाला म्हशीच्या मागणं. आधी घरात चला. तुम्ही समदेजण गाडीत झोपा काढून फ्रेश झाला, मी ड्रायव्हिंग करून दमलोय, असं म्हणत खाटमोडे सर आपली बॅग घेऊन घराकडे वळाले. खाटमोडे सर रागावले हे लक्षात आल्यावर मारू सर आणि ताठे सर त्यांच्या मागोमाग घराकडे गेले. पण चाटे सर मात्र तिथेच उभे होते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु आता पुढे बरीच गंमत घडणार आहे, ती पाहायला तुम्ही अजिबात मिस करू नका. आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.